इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। जलगांव जिले के आरटीओ अधिकारी श्याम लोही का तबादला चंद्रपुर हो चुका है। बहुत सारे लोग खुश भी होंगे और बहुत सारे लोग नाराज। वहाँ आरटीओ दफ्तर में उनके विदाई समारोह का कार्यक्रम चल रहा था और उस दौरान मैं भी वहाँ पर पहुँच गया था। उस दौरान मैंने देखा जो हॉल था वो खचाखच भरा हुआ था लोगों से, और जो लोग वहाँ पर भाषण दे रहे थे, जो बता रहे थे, जो इमोशंस थे, वो देखते ही बन रहा था। एक सरकारी अधिकारी के लिए एक महिला अधिकारी जब तारीफ करती है तो उसे अपने कर्मों का जो अच्छा फल है वो वहीं मिल जाता है, और श्याम लोही के साथ भी ऐसा ही हुआ। वहाँ की जो महिला अधिकारी थी, उन्होंने जो शब्द कहे वो शब्दशः तो आपसे नहीं बता सकता हूँ, लेकिन आपको जरूर सुनाना चाहूँगा थोड़ा सा कि वो क्या कह रही थी। वो कह रही थी कि एक पिता का हाथ जो है वो हमारे सर पर रहता था। जब लोही साहब अपने केबिन में आ जाते थे तो हमें लगता था कि अब हमारा सबका रखवाला जो है वो आ चुका है और हम लोग बेहिचक काम कर सकते हैं, बिना डरे, बिना किसी भी तरह से घबराए। क्या कह रहे हैं सुन लीजिए। योग्य गोष्ट आहे ते म्हणजे जांभळाचं फळ, जे तुम्ही या नदीत किंवा या नवीन कार्यालयात आलेला आहात किंवा तुम्ही नवीन डिपार्टमेंट मध्ये आलेला आहात, तर योग्य काय जांभळाचं फळ आहे, अयोग्य काय तर ते जाळ्यात अडकवलेले जे आहे ना ते, त्यानंतर विद्या विनय शोभते। तसेच दुसरं एक सुभाषित आहे, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय धुवन्ति गावः, परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय इदं शरीरम्। म्हणजे निस्वार्थी मनाने झाड फळं देतात, नदी पाणी देते आणि गाय जी असते ती दूध देते, पण माणसाचं जे शरीर आहे ते आपण दुसऱ्यांसाठी किंवा म्हणजे लोकांचं अगदी या सुभाषिताला अगदी मॅच होतात की सरांनी कधी कोणाला कुठली अडचण येऊ दे, कितीही वाजता, रात्री अपरात्री दिवसा, सरांनी प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व्ह केल्या, प्रत्येक गोष्टीच्या कामामध्ये। ये वहाँ की कर्मचारी थी। अब साहब जा रहे हैं तो अच्छी बातें कहना ये अलग बात है, और दिल से कुछ कहना ये अलग बात है। CS सिंगले जो हमेशा चर्चा का विषय रहा करते हैं काफ़ी दिनों से आरटीओ दफ्तर के लिए, वो भी वहाँ पे मौजूद थे। अब काफ़ी सारे लोग इस बात पर भी चर्चा करेंगे कि CS सिंगले, जिनका जलगांव के आरटीओ दफ्तर से फिलहाल कुछ लेना देना नहीं है, वो यहाँ पर क्या कर रहा था। तो यहाँ पर श्याम लोही जो हैं, उनकी विदाई समारोह में वो भी यहाँ पर थे और उन्होंने भी दो शब्द कहे। उन्होंने कहा कि एक शेर जो है वो शेर के इलाके में जा रहा है और शेर का इलाका ही है जो वहाँ शेर जा सकता है, इसलिए इनका तबादला चंद्रपुर कर दिया गया। इतक्या कमी वयामध्ये किंवा सर्व्हिसमध्ये साहेबांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर जे प्रमोशन झालेलं आहे, सुपर क्लास 1 ज्या पदावर प्रमोशन झालं आहे, हा जो आम्हाला म्हणजे जळगाववरून जे प्रमोशन होण्याचा लाभ जो आमच्या जळगाव कार्यालयाला मिळाला त्याबद्दल खरोखर सर्वांना आनंद आहे आणि स्वतः साहेब पण आनंद आहे। निलेश तुझे जे बोलला की साहेब नाराज नसतो, जो शेर भी वाला आदमी रहता है वो जा रहा है कि शेर के ठिकान पे जा रहा है, जिधर चंद्रपूरला जाऊच शकत नाही, कारण तिथे एक अभयारण्य आणि तिथे वाघांचं आणि यांचं जिथे वास असतो त्या ठिकाणी कंट्रोल करायला वाघ असणारा पाऊस लागतो, म्हणून साहेबांकडे खरोखर साहेबांचे जे जळगावचे 5 दुर्लक्ष करायचं असतं ते कुठेच केलं नाही। साहेबांची लढवलेली प्रवृत्ती खरोखर म्हणजे त्यांच्यामध्ये जाणवली। त्यांनी कधीही चुकीच्या गोष्टीला थारा दिलेला नाही किंवा चुकीच्या गोष्टीला साहेब कधी झोपले कोणासोबत झोपले नाही, आणि त्यांनी तुम्ही सुद्धा चुकीच्या गोष्टीला झोपू नका हा जो एक पाठ आपल्या सर्वांना दिलेला खरोखर हा अनुभव आपल्या सर्वांसाठी। साहेब जर आपल्यामधून दुसऱ्या कार्यालयात जात असतील तरी सदैव साहेबांचा आशीर्वाद, साहेबांचं मन, साहेबांचं इच्छाशक्ती आपल्या पाठीमागे आहे। मला नाही वाटत की इतके वर्ष साहेबांनी कोणत्या साहेबांचं मन जुळलेलं असेल, सगळ्या स्टाफसोबत म्हणा, सगळ्या बाकी बाहेरील लोकांसोबत म्हणा किंवा अधिकाऱ्यांसोबत म्हणा, साहेबांनी सगळ्यांना आपल्या घरच्या कुटुंबातल्या यांच्याप्रमाणे सगळ्यांना प्रेम दिलेला आहे।
प्रत्येक समाजाची प्रत्येक यांच्याशी सर्वांची बांधिलकी होती. साहेबांनी सर्व समाजाच्या लोकांना, जे गरीब लोकांना, ज्यांना गरज आहे, ज्यांना खरोखर आहे, त्यांना सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आणि मदत केलेली आहे. प्रत्येक परिस्थितीचे कामं कसे होतील, त्यांना मदत कशी मिळते, या सर्व गोष्टीचं सर्वांनी आवर्जून लक्ष दिलं. सर्वांनी वाढलेली आहे. प्रथमतः सर्वात सुरुवातीला सर्वांनी शासनाच्या कर्तव्याला मान दिलेला, त्यांची जबाबदारी पार पाडली. खरोखर सर अधिकारी या कार्यालयात खरोखर आपण गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहिला. तो वारे साहेबांपासून जयंत पाटील साहेब, त्यानंतर आपण म्हणजे हे जे काही 10 वर्ष आहे, हा सुवर्ण काळ होता जळगाव जिल्ह्याचा, असं मी म्हणाले जळगाव कार्यालयाच्या ऑफिसचा. यापूर्वी पण कार्यकाळ चांगलाच राहील असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. येणारे अधिकारी सुद्धा कार्यालयात समारोप होतील, या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं ते सगळ्यांना सहकार्य करतील. ही पण भूमिका सर्वांच्या वतीने मांडतो. आपला पुढील काळाचा असाच ध्याना वाघासारखा राहू अशी आम्ही सर्वांची सदिच्छा आहे आणि सर्वांची. इस दौरान वहां पर राजनेता अरविंद देशमुख भी आए थे. उन्होंने कहा कि उनको इनसे कोई काम नहीं पड़ा, लेकिन इनकी शिकायत भी इन तक कभी नहीं आई. जब भी कोई लोग खुद आया जाते हैं इनके पास, तो ये इनका प्रॉब्लम सॉल्व कर देते. इनका एकमात्र काम यही रहता था कि लोगों का प्रॉब्लम को सॉल्व कर दें. खूप वेगळा अनुभव असतो आणि तो तुम्हाला म्हणजे आता आपण पाहतो की इथे सरकारी अधिकारीचे 3 वर्ष इथे असतात. आपण राजकारणामध्ये राज्यसभा सदस्य 6 वर्ष असतो. आमदार असतील, खासदार असतील, त्यांचा 5 वर्ष असतो. म्हणजे 5 वर्ष संपूर्ण काळ ते या ठिकाणी करून जातात. म्हणजे त्यांना तितका अनुभव या जळगाव जिल्ह्याचा आला. म्हणजे आमदार आणि खासदारांना जितका काळ भेटतो काम करण्याची, तितकी संधी तुम्हाला जळगाव जिल्ह्यात भेटली. त्यामुळे तुम्ही जरी वाघाच्या आदिवासात त्या ठिकाणी जात असणार, तुम्ही निश्चितपणे मागाशी म्हटलेल्या वक्तेप्रमाणे वाघासारखं त्या ठिकाणी तुम्ही काम कराल. त्याच्यात मला तरी वाटतं कुठल्याही प्रकारची शंका नाही. साहेबांचे माझे खूप चांगले संबंध, पण कधी साहेबांना कुठलं काम मी सांगितलं नाही. कुठलं काम आलं तर साहेबांचा स्वभाव मला माहिती आहे, ते पण चुकीचं काम असतं ते कधी आणलं नाही. आता साहेब आता आपण मागच्या काळामध्ये साहेब बऱ्याच वेळा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मात्र काम करणारा अधिकारी असेल त्याच्यावरच आरोप होतात, त्याच्यावर टीका होते. तो राजकारणातला असो कि प्रशासनातला असो, जो काम करतो त्याच्यावर आरोप प्रत्यारोप. जितने भी लोग वहां पर आए थे जो कह रहे थे, जनरली जो वाहन प्रतिनिधि रहते हैं उनका और आरटीओ के साथ कभी बनता नहीं है, लेकिन इनका सबके साथ इतना बनता था जिसका कोई भी सवाब नहीं है, किसी भी तरीके का जवाब नहीं है. ये खुद भावुक हो चुके थे जब ये भाषण दे रहे थे. अपने विदाई समारोह में क्या कह रहे थे श्याम लोही, सुनिए. महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक असिस्टंट इन्स्पेक्टरचं फर्स्ट नाम आणि शेवटचं नाव मी माझ्या लक्षात राहील, लक्षात आहे. म्हणजे कुठल्या तरी आरटीओ तुम्ही गेलात ना आणि एखाद्या असिस्टंट इन्स्पेक्टरला त्या आरटीओ कडे उभा केलं, याचं नाव सांगता येणार नाही. कारण असिस्टंट इन्स्पेक्टर संख्या जेवढी आहे, प्रत्येक गणेशी पण आहे इथे उपस्थित माझे कर्मचारी, प्रत्येकाचं नाव घेणं मला आज तरी आवश्यक वाटतं. म्हणजे निलेश आहे, म्हणजे इतकं चांगलं काम करणारे कर्मचारी मला भेटले होते. आधी भेटताना तिथे नंतर सांगता येते, परंतु मानकर हरीश असो, स्वप्नील असो, निलेश असो, तिकडे विलास बसलेला आहे, बर्शी बसलेला आहे, दीपक ठाकरे तिकडे चौधरी बसलेले आहेत, ते सगळे ठोके बसलेले आहेत. सर्व कर्मचारी तिकडे महिला आमची ब्रिगेड आहे. आता ते मॅडम आता यावर्षी आलेले आहे. श्रद्धाबद्दल सांगायचं थोडं कमी आहे. एक परफेक्ट ऑफिसर मी आज महिला अधिकारी म्हणून जेव्हा मी बघतो की मी घडवलेला एक महिला, चांगली महिला अधिकारी, म्हणजे मला असं वाटतं की खरोखर तिला जे प्रशिक्षण दिलेलं आहे, तिचं जे काम बघितलं, मी अक्षरशः तिच्यावर भरोसा मी ऑफिस करू शकतो इतकी ती सक्षम झालेली आहे. स्वतः माझं मी नाव करतोय उज्ज्वला, आता ट्रेन चालू आहे. तिचं पण आता सध्या ट्रेन म्हणजे अर्धा ट्रेन झालेला, अर्धा ट्रेन पूर्ण होणार आहे. इथे ज्या महिला अधिकाऱ्यांनी काम केलं त्या नाही, आता मयुरी म्हणा किंवा कोण बघली श्वेता पण नाही आहे आणि प्रियंका पाटील, त्या जेवढ्या महिला अधिकारी यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना अक्षरशः एक वडील म्हणून ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये मी स्वतःला मी भाग्यवान समजतो. मी इतका समाधानी आहे की माझ्याकडे आलेले जेवढे अधिकारी असतील, नूतन असेल तिला पण मी प्रशिक्षण दिलेलं आहे. मागे कसं सर्व कर्मचारी, आता ते गाडी मॅडम ज्या बोलल्या की उपरवाला आहे, म्हणजे खरं तर मला माहित होतं. आणि तसंच म्हणजे
अपेक्षा असते प्रत्येक कर्मचाऱ्याला की आपला जो सेनापती आहे, आपला जो कार्यप्रमुख आहे, तो आपल्या पाठीशी 100% हजर राहिलाच पाहिजे, आपली बाजू मांडलीच पाहिजे. पण तुमचं जर चुकत असेल तर तुम्ही कागदी काढून दिलेलं आहे. ते बघा, देवाडे असतो, धनगर मॅडम आहे, नाईक मॅडम आहेत, जेवढे काही कर्मचारी आज उपलब्ध आहेत इथे मध्ये बसलेले. आता भावेश हे कॅम्प वेगळी आहे थोडी, दीपक आहे, गणेश आहे, कुमार, रामू, हे थोडे म्हणजे असं स्पेशल लोक आहेत आपलं काम करणारे. पण खरोखर तुमचं जे प्रेम मिळालं मला म्हणजे मी विसरू शकत नाही. प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहे. तो बघा तिकडे मोसीन बसलेला आहे, त्याने मला जिम मध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे जिमचा मला ट्रेनर आहे तो भले प्रतिनिधी म्हणून काम करत असेल, पण जेव्हा जेव्हा जिमला जातो तेव्हा मला ट्रेनिंग द्यायचा. खास प्रवीण बसलेला आहे इथे, संदीप बसलेला आहे. मी काही लोकांचे नाव विसरले, परंतु तिकडे पिंटू दिसत आहे मला घरी कामात मदत करणारा, मला सब्जी बनवण्यासाठी चिरून देणारा कांद्यावरती कापून पिठ्या पण आहे. इकडे भावे बसलेले आहेत, जे प्रत्येक काम माझं जे काही बाहेरचं काम असतं ऑफिसच्या बाहेर ते काम करणारे भावे बसले. म्हणजे एवढं साऱ्या लोकांचं प्रेम मी घेऊन जात आहे. मला खरोखर इथं म्हणजे असं वाटतं की आता मी मुद्दाम उपस्थित घ्यावं. कधी कधी माझ्या मनात येतं त्यांना. मला आठवते 1 जून 2021 मी जॉईन झालो होतो. या अधिकारी जे होते ते आणि जयंत पाटील साहेब, जयंत पाटील साहेबांच्या सेंटरला मी त्यावेळेस रुजू झालेलो होतो. आणि जयंत पाटील साहेबांनी मला एक बजेट करून सांगितलं की साहेब तुम्ही येताय म्हणे, आता तुम्ही माझ्यावर काम करणार, एक प्रॉमिस करा म्हणे, ज्यांना त्यांना मी इंजेक्शन दिलेलं आहे त्या इंजेक्शनाची मात्रा तशीच राहिली पाहिजे. आणि जे नाठाळ आहे, नाठाळ ते ब्लॅकमेलर आहे, जे बदमाश आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो अस्खलित बदमाश म्हणतो आपण त्याला, जे सराईत बदमाश आहे, त्यांच्या रक्तात असते आहे, अशा लोकांना तुम्ही वटकीवर ठेवा. शेवटपर्यंत 5 वर्ष झालेले आहे, त्या लोकांना ऑफिसचा दरवाजा बंद आहे. ते मला आता तो दिवस अजून आठवतो. 1 जून 2019 दिवस जातो. साहेबांनी सेंडॉफ दिला होता. जयपाडी साहेबांनी सिनियर आहे 1 वर्ष, त्याची बदली ठाण्याला झाली आणि ठाण्यामधून इकडे आलो. आणि त्यावेळेस मी त्यावेळेस ते मला बोलले की ऑफिस खूप छान आहे, लोक पण चांगले आहेत, पण 2-4 जे आहे ते सडके आम्ही जेवण आपण त्यांना तुम्ही वटकीवर आणा. आणि शेवटपर्यंत आजचा दिवस आहे. आज 5 वर्ष 18 दिवस झालेले आहेत. आणि तिथे रामबाचं जे इंजेक्शन होतं ते अजूनपर्यंत तसंच चालू आहे. त्याचा जो डोस आहे तो सुरूच आहे. त्यामुळे काही लोकांना वाटत असेल की इथून गेल्यानंतर आपलं राज्य येईल किंवा आपला इंटरव्ह्यू म्हणजे हे ऑफिस असं होतं की या ऑफिसमधला एखाद्या कर्मचाऱ्याचा टेबल कोणत्या टेबलवर कोणत्या कर्मचारी बसावा हे सुद्धा बाहेरचे लोक सांगले. इथपर्यंत प्रशासनामध्ये इंटरफेरन्स होतं. म्हणजे मी एक अधिकारी असा आहे की मी प्रशासनामध्ये कधीच कोणाला लुडबुड करू दिलेलं नाही. डिपार्टमेंटला जॉईन झाल्यापासून मी संघर्ष केलेला आहे. डिस्टर्ब असलेल्या ऑफिसमध्ये माझी पोस्टिंगमध्ये दिली. मला आठवते माझी पोस्टिंग त्या ठिकाणी झाली त्या ऑफिस डिस्टर्ब होते. मी जालन्याला गेलो, अकोल्याला गेलो, अमरावतीला गेलो. अमरावतीचे मी 4 महिने कसे काढले तुम्हाला सांगू शकते मी. त्यावेळेस अमरावतीला एक ऍक्सिडेंट झाला. 5 मुलं शाळेचे छोटे मुलं जगावले. मी त्या अकोल्याला पोस्टिंग नव्हतो. ऍक्सिडेंट झाला अमरावतीमध्ये. अमरावतीचे आरटीओ, डेप्युटी तिथं सस्पेंड 12 सरकारसोबत होते माझे अकोल्याला. त्या काळामध्ये अमरावतीला 4 मुलं दिला. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी अमरावती 4 महिने कसं सांभाळलं असेल. मला म्हणजे अमरावती म्हणजे तुम्हाला माहित असेल की ते प्रहार संघटनावर आहे, बरेच लोक आहेत तिथे जे ऍक्टिव्ह आहेत. आणि 4-5 मुलं दगावलेल्या जिल्ह्यामध्ये मी सूत्रधार घेतो आणि तिथे काम करतो. स्कूल व्हॅनमध्ये मुलं त्यांचे आक्रोश, त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश, त्यांचे ते मोर्चे, त्यांची निवेदनं आणि तो झालेला गदारोळ. मी त्यावेळेस अमरावती अक्षरशः 10 वाजता जाऊन बसायचो 8 वाजेपर्यंत युनिफॉर्म मध्ये कंटिन्यू. मी चेकिंग करायचो, ऑफिस पण करायचो, रात्रीचं चेकिंग पण करायचो. ये थे श्याम लोही जो बता रहे थे कि किस तरीके का इनका कार्यकाल रहा, किसका सहकार्य मिला, किसका सहकार्य नहीं मिला, इन्होंने क्या क्या किया वो न तो ये खुल के बता सकते हैं न लोग उसको बता सकते हैं, लेकिन अंदर से फील हो सकता है उनको जिनके लिए इन्होंने अच्छा कार्य किया, जिनकी चलने नहीं दी गई, जिनको प्रॉब्लम्स था इनके कामकाज से, वो तो इन्हें अपशब्द कहेंगे ही। लेकिन खैर जो कुछ भी है, अब इनकी पदोन्नति हुई है, ये आरटीओ बनकर चंद्रपुर में जा रहे हैं। और चंद्रपुर में इनके ही साथी जो पहले जलगांव में यहाँ पर थे एआरटीओ किरण मोरे, ये भी वहां पर हैं। और मैं तो अपने चैनल के माध्यम से कहना चाहूंगा कि किरण मोरे ने चुंबक लगा के श्याम लोही को चंद्रपुर बुला लिया है। खैर
दोनों मित्र वहां पर रहेंगे और वहां भी चंद्रपुर में भी इसी तरीके से कामकाज को अच्छा कर पाएंगे दोनों मिलकर। जो भी विभाग का काम होता है वो आसान कर पाएंगे, सुखरूप कर पाएंगे, उसको सटीक कर पाएंगे। ऐसी शुभकामनाएं हैं अगले भविष्य के लिए। जय हिंद। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।